आपण पाहताय महाधुरळा. प्रचंड चुरशीच्या कोल्हापूर महापालिकेच्या प्रभाग 9 मध्ये अखेर महायुतीनंच झेंडा फडकवलेला आहे. इथं विशेष लक्ष होतं ते शारंगधर देशमुख आणि राहुल माने यांच्या निवडीकडे. आणि अखेर शारंगधर देशमुख पहिल्या फेरीत मागे पडले, पण नंतर ते पुढे आलेत आणि महायुतीनं झेंडा फडकवलेला आहे. प्रभाग क्रमांक 9 मध्ये अखेर सर्वच्या सर्व चारही उमेदवार महायुतीचे विजयी झाले आहेत. विजयसिंह रिंकू देसाई, माधवी पाटील, संगीता सावंत आणि शारंगधर देशमुख या चौघांनीही विजयाचा झेंडा फडकवलाय. प्रभाग क्रमांक 9 मध्ये इथं प्रचंड चुरस होती ती शारंगधर देशमुख आणि राहुल माने, आमदार सतेज पाटील यांच्या आजी आणि माजी दोन शिलेदारामध्ये. अखेर दोन्ही शिलेदारांमध्ये शारंगधर देशमुख यांनी विजयाचा झेंडा फडकवलाय. त्यामुळे भाजपनं 2 जागा आणि शिवसेनेनं 2 जागा जिंकत प्रभाग क्रमांक 9 मध्ये विजयाचा झेंडा फडकवलाय. साधारणतः 2000पेक्षा अधिक मताने हे विजयी झालेले आहेत. प्रभाग क्रमांक 9 हा अनेक वर्षे शारंगधर देशमुख यांचा बालेकिल्ला होता. त्यामुळे या प्रभागाकडे विशेष लक्ष होतं. आमदार सतेज पाटील यांनी विशेष या मतदारसंघात लक्ष घातलं होतं. प्रकाश आबिटकर पालकमंत्री यांनी सुद्धा या प्रभागात अधिक लक्ष घातलं होतं. अखेर प्रभाग क्रमांक 9 मध्ये महायुतीनं विजयाचा झेंडा फडकवलेला आहे. पराभवाचा मोठा धक्का इथं बसलेला आहे तो नंदकुमार पिसे, पल्लवी बोळईकर, विद्या सुनील देसाई आणि राहुल माने या चौघांना पराभवाचा धक्का बसलेला आहे. नंदकुमार पिसे, पल्लवी बोळाईकर, विद्या देसाई आणि राहुल माने हे माजी नगरसेवक होते. त्यांच्या एकूण या निवडणुकीकडे लक्ष होतं, पण राहुल माने पराभूत झालेले आहेत प्रभाग क्रमांक 9 मधून. त्यामुळे आता आपल्याला असेच प्रत्येक प्रभागाचे अपडेट लगेच तातडीने हवे असतील तर एकमेव पर्याय अर्जंट सबस्क्राईब करा महाधुरळा यूट्यूब चॅनेल. धन्यवाद.